नवीन रेसिपी शेअर करणार आहे। कुनाफा आणि शाही तुकडा या दोन डिशचं कॉम्बिनेशन करून आणि माझं त्याला पर्सनल टच देऊन एक नवीन रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हॅलो, मी अंजली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत करते। त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये आपल्याला इथे 2.5 कप दूध घ्यायचं आहे। मी इथे फुल फॅट दूध वापरत आहे। मी इथे साधं दूध वापरलं तरी चालेल आणि साधं दूध तुम्ही इथे वापरलं तर त्यासाठी आपल्याला पुढे काय करावं लागेल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता पॅनमध्ये आपण दूध टाकून मोठ्या फ्लेमवर आपल्याला दूध उकळी आणायचं आहे आणि दूध उकळी आलं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इथे साय टाकायची आहे आणि तुमच्याकडे साय नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे दूध पावडर टाकू शकता। मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही साधं दूध वापरलं तर त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी आपल्याला इथे दूध पावडर 6 चमचे टाकावी लागेल आणि ती दूध पावडर आधी थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर ते उकळत्या दुधामध्ये टाकायची आहे आपल्याला। या पद्धतीने आपल्याला आता छान व्यवस्थित दूध उकळून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला आपण जेवढं प्रमाण घेतलं त्याच्या अर्ध दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथे आणि बाजूला जी साय जमा होते ती आपल्याला चमच्यानी काढून व्यवस्थित आपल्याला ती दुधामध्ये मिक्स करत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे। मी इथे 10 ते 15 मिनटं छान दूध आटवून घेते। इथे आपल्याला जाड बुडाची कढई किंवा आपल्याला इथे पॅन वापरायचा आहे, त्यामुळे आपलं दूध खालून लागणार नाही आणि आपल्या दुधाला असा स्मोकी फ्लेवर पण येणार नाही। इथे आपले 10 मिनटं झाले आहे आणि दूध छान आपलं अर्ध आटवून झालेलं आहे। आता आपण यामध्ये आता केसर मी थोड्याशा दुधामध्ये आधी भिजवून ठेवलेलं होतं, तर आपण आता इथे ते केसर आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊ आणि नंतर यामध्ये आपण आता इथे साखर मिक्स करून घेऊ। मी इथे साखर 4 टेबलस्पून टाकलेले आहे आणि आपल्याला साखर दूध सर्व आटवल्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे। आपण जर दुधामध्ये आधीच साखर टाकली तर रबडीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त होईल, त्यासाठी आपल्याला दूध आटवल्यानंतर इथे आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर टाकल्याने दूध थोडं पातळ होतं, त्यासाठी आपल्याला इथे 5 ते 7 मिनटं परत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला दूध परत थोडंसं आटवून घ्यायचं आहे। आणि इथे मी केसर टाकला आहे, तुम्ही केसर स्किप करून त्याऐवजी तुम्ही इथे ऑरेंज कलर टाकला तरी चालेल। इथे आपले 5 ते 7 मिनटं झाले आहे। आता आपण त्यामध्ये वेलची पूड टाकली आहे आणि ती पण आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। विलायची पूड पण आपल्याला आपण साखर टाकल्यानंतर आणि नंतर दूध आपण आटवतो 5 ते 7 मिनटं, त्यानंतर आपल्याला इथे विलायचीची पूड टाकायची आहे। आधी जर आपण यामध्ये विलायचीची पूड टाकली तर आधी आपल्या दुधाचं प्रमाण जास्त असतं, आपण त्या प्रमाणानुसार आपण इथे विलायची पूड टाकतो आणि नंतर आपलं दूध आटवल्यानंतर ते कमी होतं, त्यामुळे विलायचीचा एक इथे स्ट्रॉंग फ्लेवर आपल्याला येईल। त्यासाठी आपल्याला इथे पूर्ण आपली रबडी किंवा बासुंदी तयार झाल्यानंतर आपल्याला इथे विलायची पूड टाकायची आहे। इथे आपली रबडी आता छान आटवून झालेली आहे। रबडी आपण पूर्ण थंडगार करून घ्यायची, नंतर आपल्याला फ्रीजमध्ये तिला 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे आणि ही रबडी तुम्हाला आता थोडी पातळ दिसत असेल, पण थंड झाल्यावर ही रबडी घट्ट होते। आता आपण एक कुनाफासाठी स्प्रेड तयार करून घेऊ। त्यासाठी आपल्याला 1/4 कप इथे पिस्ता, इथे व्हाईट चॉकलेट टाकायचं आहे, दूध पावडर घ्यायची आहे आपल्याला इथे साखर टाकायची आहे आणि इथे थोडंसं आपल्याला दूध टाकायचं आणि हे सर्व आपल्याला आता
मिक्सरला छान बारीक एकदम पेस्ट होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मी इथे पुन्हा 1 चमचा दूध टाकून त्याला परत फिरवून घेतलेलं होतं। टोटल आपण इथे 3 टेबलस्पून इथे दूध टाकलेलं आहे। इथे आता आपलं स्प्रेड तयार झालेलं आहे। आता आपण हे एका काचीच्या बॉटलमध्ये भरून आपण ह्या स्प्रेडचा भरपूर डिशमध्ये उपयोग करून घेऊ शकतो। आपण आता इथे कुनाफा बनवून घेऊया। कुनाफ्यासाठी आपल्याला बारीक शेवया लागतील किंवा तुम्ही रोस्टेड विकतच्या शेवया वापरल्या तरी चालेल। त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि शेवया आपल्याला आधी थोड्याशा मॅश करून घ्यायच्या आहे आणि मॅश केल्यानंतर आपल्याला त्या थोड्याशा तुपावर आपल्याला इथे परतवून घ्यायच्या आहे। आणि तुम्ही विकतच्या रोस्टेड शेवया जरी वापरल्या तरी त्या आपल्याला थोड्याशा तुपामध्ये आधी छान त्याला परतवून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला शेवया छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला तूप थोडंसंच टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला शेवया छान मीडियम फ्लेमवर आपल्याला शेवया छान परतवून घ्यायच्या आहे। इथे आपल्या शेवया बघा छान गोल्डन परतवून झालेल्या आहे। आता आपण ह्या शेवया एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। शेवया आपल्याला पूर्ण गार करायच्या आणि नंतर आपल्याला शेवया इथे वापरायच्या आहे। आता आपण एक सिरप बनवून घेऊया, शुगर सिरप। त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये इथे 1/4 कप साखर टाकायची आहे आणि तेवढंच आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। आणि आपल्याला साखर फक्त मेल्ट करून त्याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला तिथे याला शिजवायचं आहे। आपल्याला इथे साखरेचा पाक वगैरे नाही बनवायचा आहे, फक्त आपल्याला इथे साखर मेल्ट करायची आणि त्याला थोडा वेळ आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। या डिशमध्ये आपण शुगर सिरपही वापरणार आहे आणि रबडी आपल्याला इथे वापरायची आहे। तर या दोनपैकी आपल्याला एक थोडंसं कमी गोड बनवायचं, नाहीतर आपला पदार्थ अति गोड होऊन जाईल। आता आपण हे शुगर सिरप एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून आपण याला गार करून घेऊया। आता आपण कुनाफा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये भाजलेल्या शेवया घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता इथे पिस्ता स्प्रेड टाकायचा आहे आपल्याला 1.5 चमचा। आणि शेवया आणि स्प्रेड आपल्याला व्यवस्थित आता इथे मिक्स करून घ्यायचं। हे आता आपलं कुनाफा स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण ब्रेडच्या इथे स्लाइस घेतलेले आहे। तुम्हाला जेवढे शाही तुकडा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या आहे। आणि मी इथे गोल शेपमध्ये ह्या स्लाइस कापून घेत आहे। तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये इथे तुम्ही स्लाइस कापून घेऊ शकता। इथे आपण जे कुनाफा स्टफिंग बनवून घेतलेलं आहे त्या स्टफिंगपासून आपण भरपूर पदार्थ बनवू शकतो। आणि इथे आपण जो ब्रेड वापरला आहे तो आपल्याला मिल्क ब्रेडच वापरायचा आहे। इथे आता आपण स्लाइस कापून घेतल्या। आता आपण त्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया आणि इथे तुमचा ब्रेडचा जो आकार तुम्ही कापून घेतला आहे त्या आकारानुसार आपल्याला इथे स्टफिंग भरायचं आहे। मी इथे अर्धा चमचा स्टफिंग भरते आणि आपल्याला साईडच्या कडेला आपल्याला स्टफिंग नाही भरायचं, बरोबर आपल्याला मध्ये स्टफिंग भरायचं आहे। आणि साईडच्या कडेला आपल्याला इथे हाताने किंवा चमच्याने थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, खूप पण पाणी इथे लावायचं नाही आहे आपल्याला। आणि पूर्ण साईडनी व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। आणि त्यावर आपण जो दुसरा ब्रेडचा पीस ठेवणार आहे त्या पीसला पण आपल्याला हलकं हलकं पाणी लावून घ्यायचा आणि तो ब्रेडचा पीस आपल्याला आपण कुनाफा भरलेल्या ब्रेडच्या पीसवर ठेवून हलक्या हाताने त्याला दाबवून आपल्याला दोन्ही पीस जॉईंट करून घ्यायचे आहे। आणि हलक्या हाताने करायचे आहे, नाहीतर ब्रेड आपला तुटून जाईल। इथे आपला शाही तुकडा स्टफ करून तयार झाला आहे। या रीतीनेच मी बाकीचे पण बनवून घेते। आणि आता आपल्याला याला शॅलो फ्राय करायचं आहे।
किंवा आपल्याला तुपावर परतवून घ्यायचं आहे। याला आपल्याला डीप फ्राय नाही करायचं। मी इथे तुपावर परतवून घेते, मी शॅलो फ्राय नाही करत आहे। आपल्याला इथे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि तूप थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला शाही तुकड्याचे पीस ठेवायचे आहे आणि आपल्याला दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपावर छान आपल्याला इथे शेकून घ्यायचे आहे। आणि गॅस आपल्याला इथे स्लोच ठेवायचा। स्लो गॅसवरच आपल्याला दोन्ही साईडनी त्याला व्यवस्थित छान शेकायचं आहे। इथे आपले शाही तुकडे छान गोल्डन ब्राऊन शेकून झाले आहे। आता आपण ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊ। आणि या डिशची टेस्ट इतकी छान आहे, वरून छान रबडीची क्रीमी टेस्ट लागते आणि त्यामध्ये सॉफ्ट शाही तुकडा आणि शाही तुकड्यामधलं क्रंची असं छान स्टफिंग लागते। इतकी छान टेस्ट लागते, तुम्ही एकदा हा शाही तुकडा नक्की करून बघा। आता आपण शाही तुकडा शुगर सिरपमध्ये आपण आता डीप करून घेऊ। शुगर सिरप इथे आपल्याला थोडंसंच गरम घ्यायचं आहे, जास्त गरम नाही घ्यायचं। आणि शाही तुकडा आपल्याला पूर्ण गार करून त्यामध्ये आता आपल्याला व्यवस्थित सर्व साईडनी डीप करून घ्यायचं आहे। आणि मी याच पद्धतीने बाकीचे पण शाही तुकडे शुगर सिरपमध्ये डीप करून घेते आणि नंतर आपण कुनाफा शाही तुकडा सर्व करूया।